इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीत लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला। विशेष म्हणजे या उपक्रमात राजकीय पक्षांच्या झेंड्याऐवजी केवळ राष्ट्रध्वजाला स्थान दिल्यानं रॅलीचा मार्ग तिरंगामय झाला होता। तर वरुण राजांना हजेरी लावूनही त्याची तमा न बाळगता ही रॅली उत्स्फूर्तपणे पार पडली। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि राष्ट्रसन्मान जागृत करण्याच्या उद्देशानं इचलकरंजी महापालिकेनं हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं। मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला। रॅलीत आमदार राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील, स्थायी सभापती सतीश मुळीक, मौसमी आवाडे, बाळासाहेब माने यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते। प्रत्येकाच्या हातातील तिरंगा ध्वजामुळे रॅलीचा मार्ग तिरंगामय झाला होता। रॅलीच्या मार्गावर देशभक्तीपर गीतं, घोषणांमुळे वातावरण देशभक्तीनं भारून गेलं होतं। या रॅली दरम्यान पावसानं हजेरी लावली, मात्र त्याची तमा न बाळगता ही रॅली मुख्य मार्गावरून शिवतीर्थ, शंभूतीर्थ मार्गे महात्मा गांधी पुतळा चौकात आली। तिथं वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीत झालं। भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो यासह विविध जयघोषांमुळे चौक दणाणून गेला होता। रॅलीची सांगता झाल्यावर विद्यार्थ्यांनी डॉल्बीच्या तालावर झुंबा डान्स करत वॉर्मअपही केलं। या रॅलीत अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विकास खोळपे, आरती खोत, सुनील शिंदे, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, परिसरातील शाळेतील विद्यार्थी, सामाजिक संस्था, माजी सैनिक, स्काउट गाईड, NCC, NSS कॅडेट आणि नागरिक सहभागी झाले होते।